युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच स्ट्राईकमध्ये अमेरिकेने इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातोल्ला अली खमेनी यांना संपविले. 36 वर्ष ते इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते होते. या युद्धामध्ये अमेरिकेची आणि इस्रायलची स्पष्ट भूमिका आपल्याला दिसून आली की इराणमध्ये त्यांना राजकीय व्यवस्था आणि राजकीय नेतृत्व नष्ट करून तिथल्या रेजिमला बदलायचंय. हे युद्ध सुरू करण्यासाठी त्यांनी कोणताही युरेनियम विकास कार्यक्रम किंवा क्षेपणास्त्र निर्मितीचा उद्योग नष्ट करणे असं कारण त्याने दिलेलं नाहीये. इराणमधील इस्लामिक शासन उलथवून त्या ठिकाणी पूर्वीची पहलवी राजवंशाची स्थापना करणे या एकमेव हेतूने हे युद्ध सुरू झाल्याचं दिसून येतं. यावेळेस अमेरिकेने इतर कारण पुढे करण्याचे प्रकार केलेले नाहीत. म्हणजेच ताकाला जाऊन भांड लपविणे ही भूमिका अमेरिकेची इथं दिसत नाही. पहिलं व्हेनेझुएला झाला, आता इराण आहे, पुढचा नंबर कदाचित क्युबाचा लागेल. पूर्वी अमेरिका ग्रीनलँड आणि कॅनडालाही अमेरिकेत समाविष्ट करण्याच्या भाषा करतच होती. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा वापर एका आर्थिक आयुधासाठी, जसं आर्थिक राष्ट्रवाद हा फार महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याच्या एखाद्या शस्त्रासारखं त्यांनी ह्या टेरिफचा वापर केला. थोडक्यात काय, लष्करी व आर्थिक शक्तीच्या जोरावर अमेरिका पहिलवान, एखादा मोठा पहिलवान जसा असतो तो जगामध्ये आता तो पहिलवानकी दाखवत आहे आणि जिसकी लाठी उसकी भैंस या पद्धतीने त्यांचं आचरण अमेरिकेचं आज दिसत आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला मिलिटरी पाठवून अरेस्ट करणे, युद्धामध्ये राजकीय नेतृत्वाची हत्या करणे, फ्रान्स, कॅनडा, पाकिस्तान या देशाच्या राजकीय नेतृत्वाची जाहीर खिल्ली उडवणे, भारत आणि पाकिस्तान मधील जे युद्ध झालं होतं ते युद्ध थांबवण्याबाबत नको त्या वल्गना करणं, हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या वर्तनामुळे भविष्यात अमेरिकेची विश्वासार्हता निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. इराण मधील तात्कालिक रेजिम हे संपूर्ण जगाच्या शांततेला धोका आहेच, शंका नाही यामध्ये. परंतु आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इराणची राजकीय व्यवस्था इतर हुकुमशाही देशांप्रमाणे नाहीये. इराण हा 5000 वर्षापासूनचा देश आहे. तिथं सांस्कृतिक वारसा हा 5000 वर्षापूर्वीच आहे आणि त्यामुळे त्या इतक्या मोठ्या देशाला तुम्ही असं कंट्रोल करू शकत नाही. आणि तिथली जी राजकीय व्यवस्था खमेनी यांच्या वडिलांनी जी तयार केली होती, एका पिरॅमिड सारखी ती संरचना त्यांनी तयार केलेली होती आणि 40 वर्षापासून ती कार्यरत होती. 1979 मध्ये इराण मधील इस्लामिक क्रांती एका निश्चित अशा धार्मिक व राजकीय विचारसरणीवर आधारित होती. तिचा प्रभाव मित्रांनो अजूनही कमी झालेला दिसून येत नाही. इराणच्या ह्या पिरॅमिड व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी तर धार्मिक नेतृत्व आहे, ते तर मान्यच करावं लागतं. आणि ह्या नेतृत्वाकडे संपूर्ण सैन्य दल, मीडिया, न्यायपालिका याचं नियंत्रण आहे. त्यानंतर ह्या व्यवस्थेमध्ये दुसरा नंबर लागतो 88 विद्वानांची एक निवड समिती आहे, जे की ह्या सर्वोच्च नेत्याचीही निवड करण्याची अधिकार इस्लामिक विद्वान त्या समितीमध्ये आहेत आणि ते ह्या सर्वोच्च नेत्याचीही निवड करण्याचा अधिकार ह्या समितीला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो एक गार्डियन्स ऑफ काउन्सिल, ज्याच्यामध्ये 12 सदस्य आहेत. इराण मधली जी लोकशाही आहे त्याचे सदस्य निवडीचं, ते सदस्य खरोखरच इस्लामिक तत्वाचं पालन करतात की नाही याच्यासाठी सदस्य निवडीचा अधिकार या पॅनलला आहे. त्यानंतर पार्लमेंट आणि त्यानंतर राष्ट्रपती. 5व्या स्थानावर तिथं पार्लमेंट आहे. 289 सदस्य असणारी पार्लमेंट, तिथं लोकशाहीचं प्रतीक आपल्याला सांगता येते ती आहे. परंतु त्याच्यातले सदस्य निवडण्याचा अधिकार मात्र त्या काउन्सिलला तिथं आहे. आणि त्यानंतर येते रेव्होल्युशनरी गार्ड, एक मिलिटरी सारखीच एक वेगळी व्यवस्था. 2 मिलिटरी इराणमध्ये आहेत, एक जे पारंपरिक मिलिटरी आणि एक रेव्होल्युशनरी गार्डचे नंबर येतो. हे जे गार्ड आहे हे गार्ड संपूर्णपणे सर्वोच्च जे धार्मिक नेता आहे त्याच्या अखत्यारीमध्ये ह्या रेव्होल्युशनरी गार्डचा वावर असतो. अशा पद्धतीने संपूर्ण ही पिरॅमिडची व्यवस्था इराणमध्ये आहे, मागच्या 40 वर्षापासून काम करते. थोडक्यात काय, इराणची राजकीय
आणि धार्मिक सत्ता जी संरचना आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ही व्यवस्था लोकशाही आणि धार्मिक हुकुमशाही याचं अनोखं मिश्रण आहे. इराणची जी म्हैस आहे त्या म्हशीला जर का गोठ्यात बांधायचं असेल तर अमेरिकेला दीर्घकाळापर्यंत आपली लाठी चालवत ठेवावी लागेल. इतकं ते सहज सोपं असणार नाही. कोणी जर का म्हणत असेल की अमेरिका हे युद्ध जिंकलं तर हे युद्ध इतकं सोपं नाही आहे. इराण इतक्या लवकर संपूर्ण सरेंडर करेल असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद.